आजीबाईच्या बटव्यातील हे सोपे 22 रामबाण घरगुती उपाय. एक कानदुखी. कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात 4 थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. नंबर 2. दातदुखी. हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून 2दा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. नंबर 3. दातपोकळी. कापुराची बारीक पूड करून बोटाने दातावर लावा आणि चोळा. छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर कापूर छिद्राखाली काही वेळ दाबून ठेवल्याने दातदुखी हळूहळू कमी होते. नंबर 4. लहान मुलांच्या पोटातले जंत. लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस संध्याकाळी गरम करून 1 तोळा दिला तर जंत नक्कीच मरतात. नंबर 5. शरीरावरच्या गाठी. कांदा बारीक करून गरम करा. नंतर त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे तयार करा. कपड्याच्या सहाय्याने गाठीवर बांधा. याने वेदना कमी व्हायला मदत होते. नंबर 6. पोटातील कृमी आणि जंत. 1 चमचा सोयाबीनच्या पानाचा रस आणि मध एकत्र करून सकाळी, दुपार आणि संध्याकाळी प्यावे. जंत आणि कृमी 4-5 दिवसात मरतात आणि बाहेर पडतात. नंबर 7. लहान मुलांमध्ये होणारी उलटी, जुलाब. पिकलेल्या डाळिंबाच्या फळाचा 1 चमचा रस सकाळ, दुपार आणि संध्याकाळी गरम करून लहान मुलांना दिला तर निश्चितपणे उलट्या, जुलाब थांबतात. नंबर 8. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी 1 मोठ्या आकाराचा लिंबू कापून घ्या. रात्रभर तो अशा जागी ठेवा जिथं दव पडेल. त्यानंतर सकाळी ते लिंबू 1 ग्लास साखरेच्या पाण्यात पिळून त्यात किंचित काळं मीठ टाकून सेवन केल्यानं बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 9. त्वचा आगीने भाजणे. कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढून तो रस जळालेल्या जागेवर लावल्यानं आराम मिळतो. याशिवाय चिंचेची साल जाळून त्याचं बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात मिसळून जळालेल्या जागेवर लावलं तरी आराम मिळतो. नंबर 10. कानात मुरूम. मोहरीच्या तेलात लसूण शिजवून त्या तेलाचे 2 थेंब सकाळ, दुपार, संध्याकाळ कानात टाकल्याने कानातले मुरूम गळतात किंवा बरे होतात आणि वेदना कमी होतात. नंबर 11. डांग्या खोकला. तुरटी तव्यावर भाजून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तुरटीचे 3 भाग घेऊन तेवढीच साखर त्यात मिसळून सकाळ, दुपार, संध्याकाळ घेतलं तर डांग्या खोकला बरा होतो. नंबर 12. लघवीची जळजळ. ताजी कारली बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचं पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा. त्या रसाची 50 ग्रॅमची मात्रा करून ते 3 वेळा प्यावे. सकाळी, दुपार आणि संध्याकाळ. जळजळ आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो. नंबर 13. शरीरावरचे फोड. कडुलिंबाची मऊ पाने बारीक करून गाईच्या तुपात शिजवून फोडावर हलक्या कपड्याच्या सहाय्याने बांधून ठेवली तर गंभीर आणि जुने असाध्य फोडही बरे होतात. नंबर 14. डोकेदुखी. सुंठ बारीक वाटून शुद्ध शेळीच्या तुपात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळतो. नंबर 15. लघवीमध्ये साखर. वाळलेल्या जांभळाच्या बीचा बारीक तुकडा टाकून कापडाने गाळून 28 दिवस सकाळी, दुपार आणि संध्याकाळ पाण्यासोबत घ्यावा. लघवीसोबत साखर येणे बंद होते. याशिवाय 2 ताज्या कारल्याचा रस नियमितपणे पिणे देखील या रोगात फायदेशीर आहे. नंबर 16. मेंदूचा अशक्तपणा. मेंदीच्या 18 बिया बारीक करून शुद्ध मधासोबत दिवसातून 3 वेळा सकाळी, दुपार आणि संध्याकाळ घेतल्यामुळे मेंदूचा अशक्तपणा दूर होऊन स्मरणशक्ती चांगली राहते. त्यामुळे डोकेदुखीतही आराम मिळतो. नंबर 17. अर्धशिशी. 3 भाग कापूर आणि मलईगिरी चंदन. गुलाब पाण्यामध्ये गुलाब पाण्याचे प्रमाण थोडं जास्त असावं. चोळून नाकातून ओढल्याने अर्धशिशी दुखण्यावर आराम मिळतो. नंबर 18. रक्ताचे जुलाब. 2 तोळे जांभळं ताज्या पाण्यात बारीक करून 1 ग्लास सकाळी 4-5 दिवस प्यायल्याने रक्ताचे जुलाब थांबतात. त्यात साखर किंवा इतर कोणताही पदार्थ टाकू नयेत. नंबर 19. सर्दी.
पाव कप गाईचे दूध गरम करून त्यात 12 दाणे काळी मिरी आणि 1 तोळे साखर वाटून मिसळून रात्री झोपताना प्या. सर्दी 5 दिवसात पूर्णपणे बरी होईल. किंवा 1 तोळा साखर आणि 8 दाणे काळी मिरी ताज्या पाण्यात बारीक करून चहाप्रमाणे प्या आणि 5 दिवस आंघोळ करू नका. नंबर 20. मदाग्री. लिंबाच्या रसात आल्याचे छोटे तुकडे टाका आणि त्यात थोडंसं मीठ मिसळून काचेच्या भांड्यात ठेवा. दररोज 5-6 तुकडे जेवताना घ्या. मदाग्री दूर होईल. नंबर 21. पोटांचे विकार. ओवा, काळी मिरी आणि खडे मीठ एकत्र करून पावडर तयार करा. हे तिन्ही समप्रमाणात असावेत. हे चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत नियमित सेवन केले तर पोटाचे सर्व प्रकारचे आजार लवकर बरे होतात. नंबर 22. लठ्ठपणा दूर करा. 1 ग्लास पाण्यात 1 लिंबाचा रस रोज रिकाम्या पोटी प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो. हे 3 महिने सतत केलं पाहिजे. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात हा प्रयोग जास्त फायदेशीर ठरतो. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुमचे मनोगत आम्हाला कळवा. आणि आमच्या मराठी स्पेशल स्पीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.